असं नाही, माझा दादा रामकृष्ण हे काय नको, हे माझ्या दादाला काय बोलू नका. हा रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. मी आता पुण्यामध्ये येरवडा परिसर आणि हा कुठला परिसर? येरवडा आणि कुठला? लक्ष्मीनगरला. जेव्हा आमचे केशव मारुती मोरे माऊलींना मी दवाखान्यात रुबी हॉस्पिटलला बघायला गेलो, तिथं त्यांचा चिरंजीव भेटला आणि जना माऊली भेटली मला. ती बोलली आत्ताच दिगंबर एक 15-20 मिनिटापूर्वी गेला. मग मी माझ्या दादाला भेटायला खास म्हणलं पुण्याला आलो, आणि दादा जर पुण्यात आहे तर मला भेटलंच पाहिजे. तर रामकृष्ण हरी, मला विठ्ठला केशवा मायबाप्पा बरं. कोणी काय बोललं का माझ्या दादाला? तब्येती कशी आहे? चालेल आपलं गाडी आपली सांभाळायची, बाकी दुसरा विषयच नाही घ्यायचा. रामकृष्ण विठ्ठल केशवा गोविंद माधवा, रामकृष्ण विठ्ठल केशवा गोविंद माधवा, रामकृष्ण विठ्ठल केशवा. आणि हा आमचा माझा खरंच लखनला खूप खूप धन्यवाद. माझ्या बाळा रामकृष्णाने 2 वाजल्यापासून त्या बाळाने मला लय मदत केली. पण असू दे दादा, रामकृष्ण मी तुला भेटायला तुला कसं वाटलं? फार आनंद झाला. आई शावा रामकृष्ण, माझं काळी जय विठ्ठल. चांगला रामकृष्ण, माझा दादा आहे रामकृष्ण. मी रोज तुमची आठवण करतो. क्या बात आहे केशव. नाही बरोबर आहे, माऊलीची कृपा आहे. पण मला दादा खरंच, आणि दादा तू दिल्लीत कुठं जरी बसलेला असला तर आधार असतोय, कारण तू बिचारा होता आपला गजा पण रामकृष्ण हरी. पण आता 76 वजन आहे, 78 एक वय आहे का माझं? 77 78 जूनला तर 15 जुलै जून 15 जून 26 जून तुझा बर्थडे आपण केला होता माहिती दिल्लीत. 26 जूनला तो कुठे आपण केक कापला? एक मिनिट हा पण कुठे गावता नाही का? ग्राउंड मध्ये आपण हे नाही तिथं नाही, पुण्यालाच ना? पुण्याला नाही, जेजुरी लोणंद. आपण पहिले वड्याच्या किनारी होतो. तर नाही वड्याच्या किनारी नव्हतो, भाजीवाल्याच्या बाजूला होतो. आता जागा बदलली, आपण आतमध्ये गेलो. म्हणजे लोणंदला वाकरीच्या अलीकडे बंडीचे गाव. बंडीचे. हा बंडीला केलं मला माळशिरस. दूध आणायला गेलो तर आपण नाही बंडीला का माळशिरसला? बंडीच्या गावाला. रामकृष्ण. हा म्हणजे आता नंतर आपण एअरटेल टेकडीवर गेलो. हा चालतंय. रामकृष्ण विठ्ठल केशवा, माझा दादा मला भेटला फार. विठ्ठला बाय बाप्पा हा माझा दादाच आहे, दिगंबर दादा आमचा. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. आता हैदराबाद कधी गेला मला माहितीच नाही.